जे मराठी सक्ती झाली आहे त्यांच्यावर तुमचं काय मत आहे? बघा, मराठी महाराष्ट्रात राहणार तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे. परंतु बघा, एखादा आपण सर्व हा भारत देश संविधानाचा हा जो आपला भारत डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला संविधानावर चालणारा हा देश आहे. हे लोकशाही राज्य आहे. तर आपण प्रत्येक राज्याचे आपण सर्व जे भाषा प्रांत हे अलग अलग असले तरी आपण एक माणूस म्हणून इथं एक राहतो आहे. परंतु आज इथं मराठी म्हणून जो मुद्दा आहे हा कुठेतरी एक राजनीतिक कोळी शेकण्याचा ह्यांचा हे आहे. आता हे टाईम वाढत जाणार आहेत. पण ठीक आहे, तुम्ही जर सक्ती करताय तर इथले खरोखर मीरा भाईंदरमध्ये आज महानगरपालिकेत किती ठेकेदार मराठी आहेत. आता आमचा अध्यक्ष साहेब बोलले इथं बिल्डर लोक आज मराठी लोकांना फ्लॅट नाकारतात. तेव्हा किती असे मंत्री आले की तिथं त्यांनी हे केलं आहे. पण हा फक्त दिखावा आहे, राजकीय दिखावा यांचा आहे. तर आम्ही ह्याला पूर्णतः विरोध करतो. आणि आमच्या या जर तुम्हाला खरोखर यांच्यावरती रिक्षा चालकावरती जर मराठी सक्ती करायची असेल तर पूर्ण मीरा भाईंदरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये जेवढे ठेकेदार बिल्डर ह्यांच्यावरती पण मराठी सक्ती करा ना. ते तुमच्या होणार नाही का? ते तुमचे भागीदार आहेत का? त्या भागीदारांना तुम्ही वाचवता का? जर हे परमिट तुम्ही देत होता त्या टायमाला तुमचे RTO ऑफिसर हे सर्व परमिट देताना कुठे होते? हर एक एजंट कमसे कम 20-25 हजार रुपये परमिटचे घेत होते. त्या टायमाला तुम्ही कुठे होते? मग हा एवढा भ्रष्टाचार झाला हा कुणी केला? मग त्या टायमाचा परिवहन मंत्री होता, त्या टायमाला RTO ऑफिसर होते, त्या टायमाला त्यांना हे हप्ते गेले का? ह्याची चौकशी झाली पाहिजे. ह्याची चौकशी खरोखर आताच्या परिवहन मंत्र्यांनी केली पाहिजे.